सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला मी मटरचे पराठे सांगणार आहे. चला तर मग सुरू करू. हे पहा, मी पातेलं ठेवलं, त्याच्यात 1 गिलास पाणी टाकलं, नंतर 1 वाटी भरून मटर टाकले. आता 2-3 कांदे घेतले ते छानसे, आणि आपल्याला चिरण्यापेक्षा मस्त खिसून घ्यायचे, कारण त्याच्या बारीक बारीक खूप छान स्लाईड होत्यात, तर त्याच्यामुळे आपण खिसून घेतलेले. तुम्ही पण चिरून पण घेऊ शकता. कशा आहात मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा. हे बघा, आता आपला कांदा पण झाला आहे चिरून पूर्ण. आता आपण मटरला पाहू शिजलं आहे का. बॉईल करून घ्यायचं आपल्याला थोडंसं, कारण ते आधीच ऑलरेडी ओले असतात ना. तर सध्या सीझन खूप चालू आहे मार्केटमध्ये. 1 पळी तेल टाकलं कढईमध्ये, जिरे टाकले, मोहरी टाकली, ते दोन्ही पण तडतडू द्या छान. आणि नंतर 2 मिरच्या, तुमच्या तिखट आवडीनुसार 2-3 मिरच्या, 4-5 लसूण, आलं, जिरे आणि कोथिंबीर कुटून घेतली आहे. आता टाकू आपण, ते पण फ्राय केलं. आणि आता कांदा टाकू. त्यात कांदा पण जास्त चांगला असं खरपूस वगैरे छानसा भाजून घ्यायचा. आणि ते पहा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. बघा तुम्ही किती छान एकदम सोनेरी कलर होऊस तर भाजायचा. आता मीठ टाकायचं, म्हणजे जरा पटकन लवकर भाजला जातो कांदा. हे पहा, आता आपल्याला मटर टाकायचे. नंतर आपल्याला मटर मॅश करून घ्यायचे मस्त, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता, थोडेसे जाडसर किंवा आबडधोबड. हे पहा, आता मटर पण मिक्स करून घेऊ आपण आपल्या सामग्रीमध्ये सर्व. हे बघा, हे पण मस्त मिक्स झालेलं आहे. आता थोडीशी हळद टाकायची. कांदे तर टाकायची तेलात, पण मला लक्षात नाही, त्यामुळे सॉरी. हे बघा, हळद टाकली. आता 2 चमचे पोह्याचा बेसन टाकायचं, आणि ते पण छानसं भाजून घ्यायचं. परत आपण सगळं आता पूर्ण साहित्य मिक्स करून घेऊ. बेसन भाजल्यावर खूप छान पराठे होतात. एकदा करून बघा तर मैत्रिणींनो. माझ्या दीदीला, माझ्या मिस्टरांना, माझ्या भैयाला तर खूप आवडतात. म्हणजे तुमच्याशी पण शेअर करा. आता बघा, हे तर एकदम अमेझिंग लागतात. असे थोडेसे शेंगदाणे भाजलेले टाकायचे मस्त वरून. दाताखाली ते पराठा खाताना असं क्रंचीपणा येतो आणि मस्त छान लागतो. अमेझिंग होतात पराठे. आता पूर्ण हे घेतलं बघा, मी 1 उंडा घेतला आहे कणकीचा, आणि ते गोळा करून घेतला, आणि 1 पोळी लाटली. 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आपल्याला. आधी 1 लाटली, आता ही दुसरी पोळी. आता हे बघा, टोमॅटो सॉस टाकलेला आहे त्याच्यावर. पोळीवर पूर्ण आपण टोमॅटो सॉस पसरून घ्यायचा सगळीकडून. साहित्य केलेलं, म्हणजे आपण सारण केलेलं पूर्ण पोळीला पूर्ण पसरून घ्यायचं, आणि नंतर दुसरी पोळी त्यावर टाकायची. खूप छान असं पॅक करून घ्यायची पोळी. छान होते. अशा पद्धतीनं पराठा करून पाहतो मी. हे पहा, आता मी दुसरी पोळी टाकली आहे. ती पण थोडीशी थोडीशी लाटून घ्यायची, किंवा हातानं प्रेस करायची. हे पहा, जास्त नाही, थोडंसं पीठ भुरभुरायचं, कारण खाली चिटकू नये म्हणून. आता वरून मी मस्त तीळ टाकलेले आहेत पांढरे, आणि थोडीशी कारळ टाकलेले. असं सुरीनं कट करून घेऊ आपण. आता हे बघा, मी असं जसे रोल केलेत ना, तसं रोल करून घ्या तुम्ही मस्त. व्हिडिओमध्ये दाखवले ना त्याप्रमाणे करा, म्हणजे छान होतात. आता सर्व रोल आपण प्रेस करून घेतले. आता गोल करून घेतले, तर मस्त उंडा तयार झालेला आहे. आता पोळीचा आपला मस्त पराठा लाटून घेऊ आपण हलक्या हातानं. अमेझिंग होते बघा, किती लच्छे निघाले त्याचे. खूप छान लागतो. जर थोडेसे तीळ टाकले, तर थोडंसं कारळ टाकले मी वरून, असं छान दिसावं म्हणून. चवीला पण छान लागतं. हे बघा, आता तूप टाकलेलं आहे मी 1 चमचा पोह्याचा, आणि आता आपण पराठा सोडू तव्यावर. आणि छानसा 2-3 मिनटं आधी होऊ द्यायचा. 1-2 मिनटं राहू द्यायचा. नंतर परत तूप सोडलेलं आहे. आता थोडंसं जाडसर पराठा असल्यामुळे ह्याला तूप जास्त लागतं, पण जाडसरच छान लागतो, कारण ह्याचे लच्छे निघतात. खूप छान लागतो जाडसर पराठा.
हे बघा मस्त क्रंचीपणा येतो वरून, तुम्हीच पहा. खरपूस असा मस्त भाजू द्यायचा, अमेझिंग लागतो. बघा आपला मस्त लच्छा पराठा भाजलेला गेला आहे सगळीकडून. आता आपण काढून घेऊ. आणि त्याच्यावर मस्त तुपाची अजून एकदा थोडीशी धार सोडायची आणि टोमॅटो सॉसचं स्माइल काढून घ्यायचं आणि खायला सुरू करायचं. कसा झालाय ते पण सांगा मला माझा पराठा. आणि तुम्हाला पण नवीन काही येत असलं तर माझ्याशी शेअर करा किंवा सांगा. हे बघा आपला झाला पराठा तयार. या मैत्रिणींनो खायला. मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब चॅनलला करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.